महापालिकेच्या निवडणुकीचं मतदान झालंय, निकाल लागलेत आणि आता सगळ्यात उत्सुकता होती ते आज जी आरक्षणाची सोडत होती महापालिकेच्या महापौर पदासाठीची, ती सोडत सुद्धा मुंबईमध्ये नगरविकास खात्याकडून पार पडली. पुणे महापालिकेचं महापौर पद हे खुल्या गटातल्या महिलेसाठी राखीव झालंय आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या त्या आता पुणे महापालिकेचा नवा महापौर कोण महापौर पदाच्या खुर्चीवरती बसणार. भाजपला ज्या पद्धतीचं मॅन्डेट मिळाले 119 जागा ज्या आहेत त्या भाजपला पुणे महापालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून आलेत 119. त्यामुळे या सगळ्या गमती जमतींमध्ये आता महत्वाचा निर्णायक टप्पा जो आहे तो सुरू झालाय. 2017 नंतर आता निवडणूक होते 9 वर्षानंतर. 9 वर्षानंतर जवळपास महापौर जो आहे तो महापालिकेला मिळेल आता नवा महापौर. मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर म्हणजे 4 वर्ष ही तशीच गेली विना महापौर. प्रशासक त्यावेळेस काम करत होते, महापालिकेचे आयुक्त सगळं कामकाज बघायचे. आता या सगळ्या दरम्यान ज्या गमती जमती घडत आहेत, महापौर पद आरक्षित झाल्यानंतर ते आरक्षित झाले ते महिलेसाठी खुल्या प्रवर्गातल्या. त्यानंतर नावांची चर्चा सुरू झाली. मध्य पुणे की उपनगरांमधून महापौर येतील, कुणाची निवड होईल यासाठीच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यात काही महत्वाची नावं जी आहेत ती यायला सुरुवात झाली. सिनियरिटीने सगळ्यात पहिल्यांदा नाव जे आलं ते 6व्या टर्ममध्ये असलेल्या योगेश टिळेकर यांच्या मातोश्री ज्या आहेत नानी टिळेकर, त्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली. मात्र त्या इतर मागासवर्ग प्रवर्गातून येतात, त्यामुळे त्यांना खुल्या जागेवर संधी द्यावी का अशा संबंधीच्या चर्चा ज्या आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये होत होत्या. दुसरं नाव जे समोर आलं त्यात सगळ्यात महत्वाचं नाव समोर आलेलं होतं ते मंजुश्री नागपुरे. त्यांची ही नगरसेवक पदाची आता 3री टर्म असेल. अत्यंत उच्च शिक्षित, संघाशी संबंधित आणि त्या सगळ्यासोबत IT मध्ये नोकरी केलेली. राजकारणासाठी ITतून नोकरी सोडून समाजकारणामध्ये त्या आलेल्या आहेत. अत्यंत सालस आणि संयमी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. सिंहगड परिसरामध्ये त्या निवडून आलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बिनविरोध निवडणुका ज्या झाल्या त्याच्यातले 2 नगरसेवक जे बिनविरोध झालेले होते त्याच्यापैकी एक मंजुश्री नागपुरे होत्या. मंजुषा नागपुरे होत्या, माफ करा. आणि या सगळ्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती जोरात आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी एक नाव धनकवडी प्रभागातून निवडून येणाऱ्या वर्षा तापकीर यांचं जोरात आहे. त्यांची जवळपास ही आता 5वी टर्म आहे. 2007 पासून त्या सतत नगरसेविका आहेत. मात्र धनकवडी उपनगरामध्ये हे प्रतिनिधित्व द्यायचं का, कारण तापकीर हे खडकवासलेचे आमदार आहेत भीमराव तापकीर, त्यांच्याच कुटुंबियांपैकी या वर्षा तापकीर, त्यांच्या भावकीतल्या वर्षा तापकीर या नगरसेविका आहेत. त्याच्यामुळे त्यांची निवड होईल का यावर सुद्धा शंका व्यक्त केली जाते. यानंतर एक नाव आलेलं होतं ते म्हणजे मानसी देशपांडे, ज्या नगरविकास राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ त्यांच्या या नातेवाईक आहेत मानसी देशपांडे. त्यांची सुद्धा ही 4थी टर्म असेल आता आणि या टर्ममध्ये त्यांना महापौर करावं अशी त्यांची सुद्धा त्यांच्या समर्थकांची खूप जोरदार मागणी आहे. मात्र पुन्हा निवडणुकीच्या वेळी जो निकष लावलेला होता त्या विद्यमान नगरसेविका असल्यामुळे त्यांचं तिकीट देण्यात आलं, जरी त्या माधुरी मिसाळांशी संबंधित होत्या तरी सुद्धा. आता मिसाळांच्याच घरामध्ये किंवा मिसाळांकडे ऑलरेडी नगरविकास राज्यमंत्रीपद असताना मानसी देशपांडे यांना महापौर केलं जाईल का, हाही प्रश्न त्या निमित्तानं विचारला जातोय. त्याच्यामुळे एकानंतर एक नावं चर्चेमध्ये येतात. ही नावं रेसमध्ये येताना आता नव्यानं निवडून आलेल्या गिरीश बापट यांच्या स्नुषा ज्या आहेत स्वरदा बापट, त्यांचं नाव, त्यांची पहिलीच टर्म आहे, त्यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आलं. त्याच्यानंतर निवेदिता एकबोटे यांचं नाव चर्चेमध्ये आलं. निवेदिताची सुद्धा ही पहिलीच टर्म, मात्र त्यांचं कुटुंब हे संघाशी जवळपास 50 वर्ष जोडलं गेलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांची साहजिक या सगळ्यांच्या अचानक जेव्हा खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षण निघालं महापौर पदासाठी तेव्हा यांच्या सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यानच्या काळामध्ये काल परवापर्यंत अनेक जण हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. त्याच्यात भाजपचे अनेक पुरुष पुढारी होते. त्यांना असं वाटत होतं की आरक्षणामध्ये पुरुषांना प्रतिनिधित्व मिळेल, त्यातही ओबीसींना मिळेल, म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. या सगळ्यांचा आज हिरमोड झाला. मात्र आता नावं जी संध्याकाळच्या टप्प्यापर्यंत चर्चेत आलेली होती त्याच्यामध्ये ही 2-3 नावं जी आहेत, रंजना टिळेकर, त्यांच्याबरोबर मंजुषा नागपुरे आणि त्याच्या खालोखाल वर्षा तापकीर. वर्षा तापकीर या उपनगरातून येत असल्यामुळे आणि तसा तुलनेने संघ परिवार किंवा भाजपमधला कोर जो आहे याच्याशी तसा फारसा काही त्यांचा दृढ संबंध नसल्या कारणानं कदाचित त्यांच्या निवडीला काही अडचणी येऊ शकतात. मात्र रंजना टिळेकर या 6 टर्म नगरसेविका आहेत, त्यांच्या निवडीला अडचण यायचं एकच कारण आहे, त्या ओबीसी प्रवर्गातून येतात. त्यामुळे खुल्या प्रवर्गामध्ये त्यांना संधी दिली जाईल का हा महत्वाचा प्रश्न आहे. पण सिनियरिटी हा सगळ्यात मोठा क्लेम त्यांचा असणार आहे. त्याच्यानंतर
मंजुषा नागपुरेंचं नाव येतं. मंजुषा नागपुरे या सगळ्या टर्मिनॉलॉजी पूर्ण करतायत. खरं तर त्यांची सुद्धा तिसरी टर्म आहे. त्या संघाशी अत्यंत दृढ संबंध त्यांचे संघाशी राहिलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्याच्यामुळे या निवडी ज्या होतील त्या निवडी भाजपच्या यामागच्या महापौरपदाच्या निवडी जर बघितल्या तर भाजपनं सगळ्यात पहिला प्रेफरन्स जो सत्ता आल्यानंतर दिलेला होता तो मुक्ता टिळक यांना दिलेला होता. अत्यंत संयमी आणि सालस अशा स्वरूपाचा संपूर्ण पुण्याला अभिमान वाटेल असा चेहरा जो आहे तो महापौरपदासाठी भाजपने दिला होता. त्या खालोखाल मुरलीधर मोहोळ यांना ती संधी दिली आणि त्यानंतर त्यांची राजकीय प्रगती जी आहे ती आपण सगळे पाहतो. दुर्दैवानं मुक्ता टिळक या वारल्या, आपल्यातून निघून गेलेल्या होत्या. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता महत्वाची जी गोष्ट येते ती म्हणजे या महापौर निवडीच्या प्रक्रियेमध्ये संघ नेमकं काय करेल. संघ खरंच याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहील का. जर संघ ऍक्टिव्ह राहिला तर या निवडीवरती फरक पडू शकतो का. आता या सगळ्या गोष्टी खरं ठरतील त्या मुख्यमंत्री हे दावसून आज रात्री परत येतील, म्हणजे 22 तारखेच्या पहाटे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची चर्चा होईल आणि हे जे प्रमुख कंटेंडर आहेत, दावेदार जे आहेत महापौर पदाचे, त्यातून एक नाव जे आहे ते अंतिम होईल. निकष जे आहेत ते या अशाच पद्धतीने लावले जातील. भाजपची ती यापूर्वीची परंपरा राहिलेली आहे. महापौर पदाचा चेहरा देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. अगदी वागण्यातली ग्रेस असेल, प्रोफाईल असेल, तुमची एकूण फॅमिली हिस्ट्री असेल, पॉलिटिकल हिस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत त्या या निवडीच्या वेळी घेतल्या जातात. आणि त्यामुळेच ही निवड जी आहे ती अत्यंत गांभीर्यानं केली जाते. याचं कारण पुण्याचा महापौर ही अत्यंत प्रतिष्ठेची खुर्ची आहे आणि तो शहराचा चेहरा असतो. या सगळ्याचा विचार जो आहे तो भाजपकडून केला जाईल. कारण यापूर्वी तशाच पद्धतीनं महापौर जे आहेत ते भाजपच्या वतीनं पुणे शहराला देण्यात आलेले होते. पुणेकरांनी इतकं भरभरून मतदान केल्यानंतर 119 नगरसेवक जे आहेत ते भाजपनं महापालिकेत पाठवले. त्याचंही एक बर्डन त्यांच्यावरती असणार आहे. इतक्या जणांना संधी द्यायची ती वेगवेगळ्या पदांवरती, महापौर पद वगळता बाकीची जी पदं आहेत, इतर समित्या असतील किंवा महामंडळ जी समित्यांशिवाय ज्या इतर वृक्ष प्राधिकरण किंवा स्वीकृत सदस्यांसारख्या निवडी असतील, या सगळ्या ठिकाणी भाजपच्या इतर कार्यकर्त्यांना ज्यांना संधी देता आलेली नाही त्यांना प्रतिनिधित्व देणं हे सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सगळ्या काळात हे महापौर पद जे आहे ते साधारणपणे 1.5 वर्षाचं असेल असं सांगितलं जाते, 1.25 वर्षाचं असेल असं सांगितलं जाते. 2.5 वर्षानंतर हे आरक्षण जे आहे महापौर पदाचं ते बदललं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देणं हे आव्हान जे आहे ते भाजपच्या श्रेष्ठींसमोर आहे. मात्र यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो असणार आहे तो पुण्याचा महापौर कोण होणार. पुण्याच्या महापौर होण्याच्या यादीमध्ये आपण अनेक नावं ही समोर आणली आहे. त्यांच्या शक्यता अशक्यता ज्या आहेत त्या सुद्धा स्पष्ट केल्यात. नेमकं कारण काय, कशामुळे कुणाची निवड होऊ शकते, कुणाची हुकू शकते, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह आपण केला. आता निर्णायक क्षण जो आहे तो महापौर निवडीचा. न्यूज 18 मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती इतकंच. तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.